पाटेश्वर एक शोध निबंध. आदित्य फडके, लेखक आदित्य फडके, प्रकाशन वर्धा प्रकाशन. महाराष्ट्रातील लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक गुरुवर्य डॉ. रा.चि. ढेरे यांना आदरपूर्वक अर्पण. मनोगत. सातारा शहरापासून अगदी 16 किलोमीटर अंतरावर पाटेश्वर हे ठिकाण आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक, पर्यटक व अभ्यासक इथे वारंवार येण्यासाठी प्रवृत्त होतो. कारण इथे जितक्या मूर्ती आणि त्याच्या बरोबरीने शिवलिंगे आहेत, तितकी अन्यत्र फार कमी ठिकाणी आढळ. महाराष्ट्रात तर हे एकमेव ठिकाण असे आहे की जिथे लेण्यांमध्ये इतकी नानाविध शिवलिंगे आढळतात. वास्तविक महाराष्ट्रातील घारापुरी, अजंठा, वेरूळ, कारले भाजे, अगदी पन्हाळे काजी या लेण्यांवर स्वतंत्र पुस्तके झाली आहेत. पण पाटेश्वरवर मात्र एकही चांगले पुस्तक नाही. शिवाय अभ्यासकांचे म्हणावे तसे लक्ष याकडे गेलेले नाही. त्यामुळे त्यावरती संशोधन झालेले नाही. काही अभ्यासकांनी त्याच्यावर लेखन केलेले आहे, पण त्यात ठोस पुरावे आणि अधिकृत माहितीचा अभाव दिसून येतो. विषय प्रवेशामध्ये प्रस्तुत विषयाची तोंडी ओळख होईलच, पण तरीही या ठिकाणी याशिवाय काही सांगणे आवश्यक आहे. सातारा शहर मध्यभागी ठेवून सातारा जिल्ह्यांतर्गत पर्यटकांना पाहता येण्यासारखी 119 ठिकाणे यापूर्वीच्या माझ्या साताऱ्याविषयीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. तरी पाटेश्वर ठिकाणाबद्दलची माझी ओढ कायमच राहिली. इथल्या एकपाद वैनायकी, सरस्वती, ब्रह्मा, कुंभेश्वर आणि इतर ठिकाणी अनेक लिंगे असलेल्या या लेणी समूहांनी मला पाटेश्वरला वारंवार येण्यासाठी प्रवृत्त केले. त्याच्या ओढीने मीही जात राहिलो. त्या वास्तूची मूर्तीची माहिती घेत राहिलो आणि आज त्याचे या पुस्तकरूपाने सार्थक होताना दिसत आहे. पण जर याचे श्रेय मी एकट्याने घेतले तर कृतघ्नपणा ठरेल. कारण हे ठिकाण पाहण्यासाठी घेतलेले कष्ट फक्त माझे आहेत, पण माहिती मिळवण्यासाठी अनेक गुरुजनांनी मला मदत केलेली आहे. त्यांचा हा ऋणभार मी आनंदाने स्वीकारत आहे. यामध्ये डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ. अ. प. जामखेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. इथल्या अशा काही मूर्ती आहेत की या अधिकारी गुरुजनांशिवाय मी समजूनच घेऊ शकलो नसतो. यांच्या बरोबरीने श्री कृष्णशास्त्री जोशी यांचेही नाव घेतले पाहिजे. हे ठिकाण नाथ संप्रदायाचे असावे असे प्रथम मत डॉ. जामखेडकर यांनी व्यक्त केले होते. मी जेव्हा या ठिकाणावर काम करू लागलो त्यावेळी त्यांनी मला याची आठवण करून दिली. हे ठिकाण पाहताना त्यांचे स्मरण राहिल्याचे मला फार आठवत नाही, हे इथे प्रांजळपणे मी मान्य करतो. पण इथल्या तिसऱ्या लेणी समूहाचे विश्लेषण करताना अचानकच यासारखे लेणे पन्हाळे काजी येथे 29 क्रमांकाचे आहे असे वाटू लागले आणि तसे पुरावे जुळविताना हेही लेणे नाथ संप्रदायाचे आहे असे जाणवले. मी या पुस्तकात ते दाखवून दिलेले आहेच, तरी हेही श्रेय केवळ माझे नाही. यात जामखेडकर सरांचा मोठा वाटा आहे. पाटेश्वरमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या व वैशिष्ट्यपूर्ण लिंगाचे छायाचित्र मी दिलेलेच आहे, पण त्याबरोबरच अशी काही लिंगे आहेत की ज्यांची रेखाचित्रे पाहिल्यावरच ती लिंगे समजू शकतील, त्यासाठी त्यांचे रेखांकन दिलेले आहे. त्यामुळे ती लिंगे समजण्यास सोपी जातील असे वाटते. हे ठिकाण पाहायला येताना माझ्यासोबत काही मित्रवर्गही होता. त्यांचेही आभार मानावयास हवेत, कारण इथली शिवलिंगे मोजताना
त्यांनीही माझ्यासोबत दिवस खर्च केलेले आहेत. यामध्ये अमित द्रविड व आदित्य पंडित यांचे मोलाचे सहकार्य आहे. संदर्भ ग्रंथ पुरविणारे सातारा नगर वाचनालयाचे सर्व कर्मचारी यांचाही यात सहभाग आहे. खरे तर आपल्या लोकांचे आभार मानणे योग्य नव्हे, पण त्यांचा प्रेमवत रोष स्वीकारून मला पुत्रवत मानणारे द्रविड कुटुंबीय यांचाही मी आभारी आहे. हे पुस्तक प्रकाशनासाठी स्वीकारणारे वर्धा प्रकाशनाचे श्री गौरव गौर यांचा आभारी आहे. सरतेशेवटी प्रस्तुत विषयास अनुसरून याला साजेसे मुखपृष्ठ आणि पुस्तकाची मांडणी करणारे धीरज नवलखे यांचेही आभार. हे पुस्तक म्हणजे या ठिकाणावरील केवळ श्री गणेश आहे. संशोधन वृत्तीने इथे धांडोळा करणाऱ्यास कदाचित यापेक्षा अधिक निराळे व माहितीपूर्ण काम नक्कीच करता येऊ शकेल. तरी या ठिकाणी मी मांडलेल्या माहितीमध्ये काही साधार विसंगती आढळली तर ती जरूर कळवावी. त्यामुळे मला लेखात जरूर तो बदल करता येईल. कारण माझे असे अजिबात म्हणणे नाही की मी यात दिलेली माहिती सर्वथा परिपूर्ण आहे. तशी ती कोणामध्येही नसते. मीही त्याला अपवाद नाही. तरी मी ही माहिती पडताळून व या विषयातील अधिकारी माणसांशी चर्चा करून मांडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या अधिकृततेबद्दल मला खात्री आहे. माझ्या या पुस्तकांप्रमाणे वाचक आणि अभ्यासक याचाही विचार करतील याची खात्री वाटते. आदित्य फडके. आदित्य फडके लेखकांचे मनोगत समाप्त.